50 नंबर कुठे असतील तर त्यांनी यायचंय. हा पहिला चेंडू यावेळेस स्लॉट चेंडू फेकला होता गोलंदाजाने. तर गोलंदाजचा उपयोग केला पहिल्या षटकामध्ये डालपाडा संघाकडनं आपण पाहू शकता. रमेश या गोलंदाजाचा वापर केलाय. सर्कल पॉवर प्लेचं षटक आणि या सर्कल पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव कुटण्याचं काम करतात फलंदाज. कारण मोठे पटके आणि या सर्कल पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला भेटतात आमच्या प्रेक्षक वर्गाला. तर शॉर्ट कव्हर, शॉर्ट लेग, त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप विकेट क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण तैनात पाहू शकता. एक डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये तर दुसरा क्षेत्ररक्षक डीप मिड ऑन मध्ये. तर 2 क्षेत्ररक्षक. 6 बॅटीज घेऊन कमिटीवर 6 बॅटीज. तर ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न, 2 धाव रोखू शकत नाही. मात्र या 2 धावेच्या मदतीने सांख्यिकी खातं आणि संघाचं खातं ओपन करताना पाहतोय. तर मी विनंती करतोय नाता पेटीस, नाश्ता हाऊस कुठे असतील तर त्याने समोर कक्षामध्ये 6 पेटीस घेऊन यायचंय आमच्या मान्यवरांसाठी. हा चेंडू मागे पुल शॉट केल्याचा प्रयत्न फलंदाज करत स्लॉट चेंडू फेकला होता. गोलंदाजाने व्हरायटी दाखवली होती आणि या स्लॉट चेंडूला क्रिकेटच्या भाषेमध्ये नक्कीच एक चांगलं चेंडू म्हटलं जातंय, ज्याला फसवा चेंडू म्हटलं जातंय क्रिकेटमध्ये. त्या फसवा चेंडूचा उपयोग केला होता गोलंदाज रमेशने आणि मात्र या गोलंदाजाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज. तर धावसंख्या कायमस्वरूपी धावसंख्या 2 धावा. तर शांत प्रकारची सुरुवात होते मंगळूर संघाची, मात्र तेवढी जोमाची सुरुवात होताना पाहतोय आपण. बद्री एसटी उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद. पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन सचिन पाटील. Richard. पाहू शकता पहिला फलंदाज बाद होतोय. पहिल्या फलंदाजाच्या पारीचा अंत म्हणजेच म्हणेल जे मोठ्या फटकांची गरज होती सर्कल पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि या सर्कल पॉवर प्लेचा षटक गोलंदाजाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी फेकली आहे. डालपाडा संघाचा गोलंदाज. हा चेंडू हवेमध्ये सरकलाय क्षेत्ररक्षक, मात्र 30 घेऱ्याच्या आतमध्ये जो वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता चेंडू मागे, मात्र चेंडू थांबवण्यास सक्षम राहिलाय. 2 धावा रोखू शकला नाही. 3 धावा आणि या 3 धावेच्या मध्ये 2 धावेच्या मदतीने धावसंख्या डबल कव्हर 4 धावा. तर षटक संपन्न. पहिल्या षटकामध्ये या सर्कल पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज रमेश याने. जबरदस्त गोलंदाजी. तसेच आदरणीय ज्ञानेश्वर ठाकरे फन्सीपाडा यांचं सुद्धा आगमन झाले. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिले षटक संपन्न, सर्कल पॉवर प्लेचं षटक संपन्न झालंय. मात्र या सर्कल पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी, कारण सुंदर गोलंदाजी फेकली आहे गोलंदाज रमेश याने. अवघ्या 4 धावा खर्च करून महत्वाचा फलंदाज ज्याच्यावर भरोसा व्यक्त केला होता सचिन, ह्या फलंदाजाला बाद केलाय. 2 धावेवर परतलाय. बॅक टू द पवेलियन फलंदाज सचिन.
तर यावेळेस वन डाऊनचा फलंदाज ज्याला क्रिकेटमध्ये सर्वात घातकी फलंदाज म्हणून ओळखला जातोय, तर विचार केला तर भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याला पाहतोय आपण वन डाऊनचा फलंदाज करताना, ज्याच्या नावावर एक वन डे मध्ये 21 शतक जडले, ज्याने फलंदाजी करतात. मात्र जबरदस्त फलंदाज. मात्र यावेळेस वन डाऊनचा फलंदाज सूरज तर स्ट्राईक फलंदाज सुनील. रिव्हर्सचा वापर, थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि या शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला रिव्हर्सचा वापर करण्याचा प्रयत्न, निर्धार चेंडूची सामना सलग बॅट अँड बॅटच्या मधोमध चेंडू. मात्र या फलंदाजी करता एक समीकरण संकेत केलंय, तर या फलंदाजाने रिव्हर्सचा वापर केला होता, पण तो शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला रिव्हर्सचा वापर करू शकत नाही, कारण शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला पुल शॉट केला जात आहे, शॉर्ट ऑफ पुल शॉट ज्याला म्हटलं जात आहे, आणि त्या प्रकारचे शॉर्ट ऑफ सिलेक्शन करणं गरजेचं असेल तर धावसंख्या जास्त प्रकारचे येऊ शकतात आई गावदेवी मांगलोर संघाची. तर निर्धार चेंडू फेकलाय गोलंदाज सागर ह्या गोलंदाजाने, तर चांगली गोलंदाजी फेकले गोलंदाजाने, तर त्याच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं असेल. सर्कल पॉवर प्लेचे षटक संपन्न 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता, लॉंग ऑन, मिड ऑन, त्याच्यानंतर डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये जर ऑन साइडचा विचार केला तर क्षेत्ररक्षक, तर ऑफ साइडचा विचार केला तर एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि कव्हर क्षेत्रामध्ये थोडंसं डीप आहे क्षेत्ररक्षक. हे 5 क्षेत्ररक्षक सर्कल पाबंदीच्या बाहेर. तर यावेळेस वेट केला बॅकफुट कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हणतात, आणि ऑन साइडच्या दरम्यान 1 धाव घेतली जाते आणि 1 धावच्या मदतीने धावसंख्येला आकार, धावसंख्या 5 धावा धाबल कव्हर. तर 5 धावा जमवल्यात. या 5 धावा जमवताना एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय, मात्र दर्पण आलं होतं, मात्र त्या दर्पणाला सामोरे जाताना पाहतोय आपण मांगरूळ संघाला. भलीमोठी स्पर्धा जय श्रीराम क्रिकेट क्लब बोनिवली यांच्या वतीने सरपंच चषक 2016-2017. जर आमचे मान्यवर उशीर आले मान्यवर यांच्या माहितीसाठी सामना रंगताना पाहतोय. यावेळेस जबरदस्त प्रहार, नो चान्स, 4 धावांसाठी. व्हेरी गुड बॅटिंग, गुड शॉट. तर विचार केला फलंदाजाने की मोठे फटके कशा प्रकारे मारले जातात, कारण ताकदीच्या क्रिकेटपेक्षा युक्तीचं क्रिकेट श्रेष्ठ आहे आणि त्या प्रकारचं युक्तीचं क्रिकेट खेळताना पाहतोय. स्लॉट चेंडू फेकला आता गोलंदाजाने, मात्र त्याला पल्लू स्कूप ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जाते, कारण चांगल्या प्रकारची फलंदाजी केली या फलंदाजाने आणि पहिला चेंडू खेळत असताना चौकार दाखवलाय आपल्या बॅट मधून. गुड शॉट. आणि चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केलाय, मात्र धारस होतोय फलंदाजीच्या माध्यमातून आणि धावसंख्या धापल कव्हर 10 धावा. सिएट कंपनीचे प्रतिनिधी जे कोणी असतील तर त्यांनी याचं विनंती करतोय आपलं सर्च स्वागत. मकरंद साहेब, सिएट कंपनीचे मकरंद साहेब यांना विनंती करतोय की आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, थोडासा स्लॉट चेंडू फेकला आता ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुनील याने. परफेक्ट टायमिंग ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय ती परफेक्ट टायमिंग घडताना पाहत नाही. तसेच विशाल बिल्डिंग मटेरियल सप्लायर कुठे असतील तर त्यांनी सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. तर धावसंख्या पाहू शकता धापल कबर 11 धावा, कमी दर्जाच्या धावा येतात. बॅक टू बॅक दुसरा चौकार, याच प्रकारची फलंदाजी, बडा शॉट, चेंडू सीमा पलीकडे, 4 धावा. एक पोरगी चढवा तुझो बापूस लय खवी साय गो, येता दाता तुझ्या मागे तुझी आई साय गो, माका मातुर इतुर भितुर कुणी वाली नाय गो, नाय गो, नाय गो, नाय गो.
एक पोरगी DJ Nick J. सॉरी नो तू सतत काहीतरी धक्के द्यायचा एकदम सॉरी एक पोरगी संध्याकाळी नात्यावरती पाहिजे होती तशाच आदरणीय हरचंद पाटील मागरूळ ग्रामपंचायत सदस्य यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं. तर 2 षटकाची सामता धावतोय. 2 षटकानंतर धावसंख्या धाबलगावर 15 धावा तर 7.50 सरासरी गाठली आहे आई गावदेवी मांगरूळ संघाने. तर मात्र येणाऱ्या क्षणामध्ये नक्कीच म्हणेल मोठ्या फटक्याची गरज असेल. टार्गेट सेटअप करणं गरजेचं आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिला असेल आपण एक तापट्ट प्रकारची खेळपट्टी ज्याच्यामध्ये कुशिवली पक्ष शिरवली यांच्या दरम्यान सामना रंगला होता. 42 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं तर कुशिवली संघाने तर शिरवली संघाने चेसिंग करताना मात्र त्या धावांचा पाठलाग करताना जबरदस्त फलंदाजी केली आहे आणि सामना विजय प्राप्त केला आहे. तर यावेळेस दुसरा सामना डालपाडा विपक्ष आई गावदेवी मांगरूळ यांच्या वतीने सामना तर या 2 संघांमध्ये जी झुंज पाहायला भेटतोय या मैदानावरती. तर धावसंख्या धाबलगावर आई गावदेवी मांगरूळ संघाची 15 धावा 7.50 सरासरी गाठल्या. तर यावेळेस तिसरं षटक गोलंदाज ज्याचा वापर केलाय दिलीप ह्या गोलंदाजाचा वापर केलाय. बळंगड एकंड मारा करतोय रायतम राऊंड द विकेट सेवलेस बॅकफूट काउट ड्राइव्ह चेंडू जाते कावर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सरकलाय तर की 2 धावा. गुड रनिंग बिटवीन विकेट गुड रनिंग बिटवीन विकेट 2 धावा येतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्याला आकार मिळते. धावसंख्या धाबलगावर 17 धावा तर 17 धावा. तर येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता 2017 नवीन वर्ष 2017 पदार्पण होऊ शकता पुढच्या वर्षी. यावेळेस हवेमध्ये चेंडू सरकलाय क्षेत्ररक्षक फलंदाज बाद गुड कॅच फलंदाज बॅक टू द पवेलियन. हरिश्चंद्र अंतू पाटील ग्रामपंचायत सदस्य मांगरूळ यांचा सत्कार बालराम पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे. दोन षटक संपन्न धावसंख्या धाबलगावर 15 धावा मात्र या 17 धावा मात्र या 17 धावा जबरदस्त फलंदाजी म्हणणार नाही कारण कमी दर्जाची धावसंख्या येतोय. तर धावसंख्या 17 आल्यात मात्र चांगली कामगिरी केली आहे या गोलंदाजाने. तिसरं षटक चालू असताना थोडासा शॉर्टप्लेन चेंडू होता बॅकफुटला सरला होता फलंदाज निर्धाव चेंडूची सामतता. या तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर या तिसऱ्या षटकामध्ये दिलीप ह्या गोलंदाजाने तब्बल 3 चेंडू फेकल्यात. 3 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्यात तर महत्वाचा एक फलंदाजाला बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक सरकलाय मात्र या वेळेस खराब क्षेत्ररक्षण कारण क्रिकेटमध्ये सर्वात सुंदर क्षेत्ररक्षण म्हणून केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाणार क्षेत्ररक्षक चुका करताना पाहतोय आणि झेल मात्र जमिनीला जाणवतोय. धावसंख्या एकेरी अंक दर्शवतोय. धावसंख्या धाबलगावर 18 धावा मात्र या 18 धावा जमवताना तब्बल 2 फलंदाज बाद झालेत मांगरूळ संघाचे. दिलीप हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. बेराट्या दाखवल्यात कारण ज्या प्रकारची गोलंदाजी केली विकेट संपादन केलंय ह्या गोलंदाजाने वेली मात्र या वेळेस चुकीचं क्षेत्ररक्षण नक्कीच बऱ्याच वेळ हवेमध्ये चेंडू होता मात्र क्षेत्ररक्षक पकडू शकला नाही.
हा चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल करताय, नो चान्स. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. गुड शॉट. चौकार दाखवतोय फलंदाज. मात्र ह्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं असेल तरच चांगल्या धावांपर्यंत पोहोचू शकतोय. ह्यावेळेस नो चेंडू, खराब चेंडू, एक खराब लाईन लेग. आणि ह्या प्रकारची लाईन लेग मी नक्कीच म्हणेल गरज होती का, बरेचसे प्रश्न असतील. कारण ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी दाखवली आहे, मात्र या शेवटच्या क्षणाला आणि या शेवटच्या मुवमेंटला एक खराब गोलंदाजी करतोय. ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकला होता. चेंडू ऑन साइडच्या दरम्यान वाडीस मिड ऑफ क्षेत्रामध्ये. नक्कीच दुसऱ्या धावसाठी परतला होता. खराब रनिंग बिटवीन द विकेट्स. फलंदाज बाद. तब्बल तिसरा फलंदाज बाद होतोय. आदरणीय नितीन केदारे या मान्यवरचा सत्कार करायचा मी विनंती करेन. नितीन केदारे सरचे स्वागत आहे या मान्यवरांचं की आपण याचं आहे विराजमान व्हायचं आहे. तर 30 षटकाची संपता धावसंख्या धाबलकावर. तर पहिली षटक वर्णन या पहिल्या सत्रातील पहिल्या षटकामध्ये डबल गोलंदाज रमेशने चांगली गोलंदाजी केली होती, ज्याच्यामध्ये 4 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने आणि महत्वाच्या फलंदाजाला बाद केला होता. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या षटकामध्ये सागर ह्या गोलंदाजाचा वापर केला होता. सागर याने तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या. तर तिसरा गोलंदाजाचा वापर केला होता दिलीप याचा. त्या दिलीप याने तब्बल 9 धावा खर्च करून 2 फलंदाजांना बाद केल्या. तर 3 षटकाची संपता धावसंख्या धाबलकावर 24 धावा. तर शेवटचं षटक ज्याला स्लॉगरचं षटक म्हणलं जात आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त टार्गेट करतात की चौकार आणि षटकार कशा प्रकारे येतील फलंदाज. एकदा अशा स्टेप अप झाला होता फलंदाज. शॉट आपल्या चेंडूचा उपयोग, पुल शॉट केल्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सामर्थ्यता, जबरदस्त लाईन लेग आणि ह्या प्रकारची लाईन लेग मी नक्कीच म्हणेन एक लाभदायक ठरू शकतोय. तर निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजाने. तर चांगली किमया दाखवली, आपल्या मधला कौशल्य दाखवले ह्या गोलंदाजाने. तर फलंदाजसाठी फलंदाज आपण पाहू शकता ज्याने 2 चौकार दाखवले होते सूरज. हा चेंडू हवेमध्ये सरकलाय. कव्हरचं क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षणामध्ये सरकलं होतं, मात्र चेंडू तोपर्यंत जमिनीला दाण होतोय. 2 धावा सहजपणे एकवटाना पाहतोय आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावसंख्या धाबलकावर 26 धावा. तर 26 धावा चौथं षटक चालू असताना मात्र याच प्रकारची धावसंख्या मी नक्कीच म्हणेल कमी दर्जाच्या धावसंख्या पाहायला भेटतात मांगरूळ संघाच्या. मात्र या मांगरूळ संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांची गरज असेल, ज्याला म्हणू शकता अटॅकिंग क्रिकेट. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये सरकलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, गुड कॅच, फलंदाज बाद. सूरज बॅक टू द पवेलियन. सव्वीस या धावसंख्येवर तब्बल चौथा फलंदाज बाद होताना पाहतोय आपण मांगरूळ संघाचा. या मांगरूळ संघाने एक चांगला परफॉर्मन्स दाखवण्याची धाडस दाखवला होता, मात्र यावेळेस शेवटच्या क्षणामध्ये आणि शेवटच्या मुवमेंट वरती
पण म्हणजे अपयश पदरात येतोय. भरोसा व्यक्त केला होता वारंवार सूरज या फलंदाजावर, मात्र सूरज हा फलंदाज सुद्धा एक शेवटच्या मुंबईवर बाद होताना पाहतोय आणि पूर्णपणे जिम्मेदारी पुणे सोपवताना पाहतोय दुसऱ्या फलंदाजांवरती. मात्र या शेवटच्या मोमेंटला फलंदाज ज्याच्यावर भरोसा व्यक्त केला होता, लॉ फुलटॉस चेंडू लेग बायच्या स्वरूपाने एक धाव येतोय. कारण आपण पाहू शकता एक चांगल्या प्रकारचे पंचाची भूमिकेमध्ये तर धावसंख्या 1 येतोय. एका दुकाने काम चालणार नाही, मोठ्या पाटक्यांची गरज आहे मांगरूळ संघाला. या मांगरूळ संघाने पूर्णपणे डिपेंड क्रिकेट खेळलाय. मात्र मी नक्कीच म्हणेल शेवटच्या या मुवमेंटला चौकार आणि षटकार कुटायला लागतील तरच एक सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकतो मांगरूळ संघ. पण एकदा गोलंदाज सज्ज, एमर्सन एंड करणं राईट एम राऊंड द विकेट्स. थोडंसं शाडाबलेन चेंडू फेकला होता, यावेळेस लाईन पाहावी लागेल. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडू. मात्र या शेवटच्या मुवमेंटला ह्या प्रकारचं चुकीचं चेंडू फेकणं गरज होती का, बरेचसे प्रश्न असतील. आणि ह्या प्रकारची चुकीची लाईन लेग आणि या शेवटच्या मुवमेंटला नक्कीच म्हणजे धावा मात्र वाढवताना पाहतोय. हा चेंडू हवेमध्ये सरकलाय क्षेत्ररक्षक, नो चान्स. चेंडू जातोय सीमा पलीकडे, 4 धावांसाठी. गुड शॉट. तर चौकार पाहायला भेटतो. बऱ्याच कालावधीमध्ये आपल्यामधला धैर्य दाखवते हा फलंदाज. कारण मी म्हटलं होतं की फलंदाजाला मोठ्या फटके कुटायला लागतील तरच चांगल्या प्रकारचा क्रिकेट येणाऱ्या सत्रामध्ये पाहू शकता आपण. कारण प्लॅटफॉर्म रचणं गरजेचं आहे. कारण जी सुरुवात केली होती हळूवारपणे शांत प्रकारची सुरुवात मांगरूळ संघाची, मात्र शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या मुवमेंटवर चांगली फलंदाजी करताना पाहतोय फलंदाजाला. कारण चौकार दाखवले फलंदाजाने, धावसंख्येला वाटचाल दिली आहे. 32 धावा दाबालगवर. तर पुन्हा एकदा फ्राय करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. षटक संपन्न. आणि या 4 थोडं थांबायचं डीजे मास्टर. 4 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष असेल. मात्र या 33 धावाचा पाठलाग करताना आपण पाहू शकता सलामीची जोडी मैदानावरती. तर आपण पाहू शकता 24 चेंडूंचा खेळ संपन्न, पहिला सत्र संपन्न झाले आणि त्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 32 धावा कुठल्यात मांगरूळ संघाने आणि येणाऱ्या क्षणामध्ये 33 धावांचं लक्ष. आपण या प्रकारचे सामने पाहिले आहे जगदीश पाटील. मात्र या सामन्यामध्ये नक्की काय घडेल आणि काय बिघडेल आपण ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये माझे साथी समालोचक जगदीश पाटील यांच्याकडून. धन्यवाद. डीजे हॅलो. तर अंबरनाथचे नितीन शेट यांचं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे मंडळाच्या वतीने. मनोज पाटील या पण इकडे. तर हरीश शेठ पंशीपाडा यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करायचं आपण यावेळेस व्यासपीठावरती बघू शकता आपण.
तसेच फणसीपाड्याचे संजय शेठ यांना सुद्धा मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येतोय. तसेच किशोर शेठ यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय मंडळाच्या वतीने. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय. तसेच बुवा ठाकरे फणसीपाड्याचे यांना सुद्धा मंडळाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय. हॅलो, थँक्यू गणेश. तर याच्यानंतर सामना असणार आहे होणार आहे भोंडिवली विपक्ष फणसीपाडा. या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघनायक आपण आमच्या मंचासमोर या. नाणेफेकी साडे या सवेल नका तिसरा सामना असणार आहे. तर आपण दुसरा सामना बघतो. यावेळेस डावलपाडा विपक्ष आई गावदेवी मांगरोळ या दोन संघामध्ये मांगरोळ संघाने प्रथम निर्धारित 4 षटकामध्ये फलंदाजी केली आहे. 32 धावा एकवटल्या. 33 धावांचं लक्ष्य या 4 षटकामध्ये ठेवलं ते डावलपाडा संघासमोर. तर डॉक्टर साहेबांचा सुद्धा आपण यथोचित सन्मान करायचा. यावेळेस मंचावरती डॉक्टर साहेब आहेत त्यांना सुद्धा आपण सन्मानित करा. चला नाणेफेकीसाठी या आपण फणसीपाडा विपक्ष बनवले. तर सामना सुरू झाला. या ठिकाणी पहिला चेंडू मात्र चेंडूला केलून काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी. तर कचरू पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाशय नाणेफेकी कराय सामन्याची. तसेच अभिमन्यू पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय मंडळाच्या वतीने. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय. तसेच हरिभक्त पारायण सुभाष पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतो. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरती आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण करतोय. हॅलो डीजे आवाज दे. हॅलो आवाज माईकला. तर हा चेंडू बराच वेळ लावत आहे मात्र चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉन वरून आला होता. चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि या 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. धावफलकावरती धावसंख्या बघू शकता आपण. डावलपाडा संघाची 5 धावा धावफलकावरती. 5 धावा लागल्या धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सचिन पाटील. मांगरोळ संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय. हा चेंडू लेग स्टंपला फेकलाय मात्र पंच फिरोज खान यांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब आहे. स्वेर आहे दिशाही नाही. मात्र या चेंडूवरती एक धाव आली आहे डावलपाडा संघासमोर. 32 धावांचं लक्ष्य बघा. 4 षटकामध्ये 24 चेंडू 32 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानामध्ये उतरला होता रमेश फुलोरे आणि आकाश फुलोरे.
हा चेंडू पुल्यांचा चेंडू कवरच्या वरून क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पलीकडे पहिला चौकार. तर बघा पहिला चौकार दाखवतो यावेळेस आकाश फुलोरे आणि आपला मात्र परिचय देतोय. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू मात्र सीमा पलीकडे खडखडीत षटकार. 2 चेंडू धावा. व्हॉट अ बॅटिंग. बघा होती चेंडू होता. चेंडूला मात्र सही नसीहत दिले वाडिश लॉंगॉनला. षटकार खेचतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नो मॅन स्टँड देअर. दॅट्स फॉर रन. बघा पहिल्या षटक संपलाय आणि या पहिल्या षटकात मात्र धावांची लयलूट केली जातोय. धावांचा पाऊस या मैदानावरती बघू शकता आपण. 20 धावा धापळकावरती लावल्यात. अत्यंत चांगली फलंदाजी फलंदाज आकाश फुलोरे याच्या माध्यमातून. या षटकाचा विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार, 2 दुहेरी धावा, 1 चेंडू खराब पेगलाय. म्हणजे हे षटक नाट्यमयरित्या बघतोय आपण. यावेळी दुसरा सामना डावलपाडा बनाम आई गावदेवी मांगरुळ संघ. ज्या मांगरुळ संघाने पहिल्या सत्रामध्ये खेळताना फक्त 33 धावांचं योगदान दिलं होतं 4 षटकामध्ये. मात्र हे लक्ष 33 धावांचं गाठायचं होतं ते मित्र डावलपाडा संघाला. आणि पहिल्या षटकात 20 धावा. यावेळेस चेंडू ऑफस्टिक वरती फेकलाय. मात्र फलंदाज बॅकफुटला आला होता. त्यामुळे पंचांनी थोडासा विचार विमर्श केलाय की हा फलंदाज नेमका कशा प्रकारे खेळायचा होता. आणि पहिला चेंडू सुरेश गोलंदाज निर्धाव फेकतोय मांगरुळ संघाचा. समोर फलंदाज रमेश पुलकराचा होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत येत नाहीये. मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव सुद्धा येत नाहीये. म्हणजे 2 चेंडू या गोलंदाजाने निर्धाव फेकल्या. तर पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती आकाशाने. त्याच्यानंतर मात्र या रमेश वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. मात्र दोन्ही चेंडू निर्धाव केलाय. रमेश पुढे येतोय. टॉपेज लागतोय. चेंडू मात्र नो मॅन लँड्स मध्ये. मात्र या वेळ होता 1 धाव घेण्याचा. 1 धाव एकवटली जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 21 धावा. 21 आकडा शुभ आकडा आपण बघतोय मैदानावरती. एकवीस धावा लावल्या दापळकावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुरेश पाटील याने 2 चेंडू निर्धाव फेकले होते. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आल्या. षटकपूल करण्याचा प्रयत्न आहे. एज लागले. पंचांनी अपील उचलून धरलाय आणि पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय सुरेश पाटील ज्याने दुसऱ्या षटकामध्ये यश संपादन करून दिलाय आपल्या संघाला.
फलंदाज पहिला बाद झालाय, ज्याने 6 चेंडूवरती 18 धावा एकवटल्या होत्या. आकाश फुलोरे बॅक टू द प्रविलियन आणि पहिलं यश मात्र जातोय सुरेश पाटील याच्या खात्यामध्ये. 21 धावा धावपळकावरती असताना मात्र या डावलपाडा संघाचा पहिला फलंदाज बाद झालाय. तर वन डाऊनचा फलंदाज येतोय केलपट्टीवरती हरेश मस्कर. केलपट्टीवरती येतोय वन डाऊनचा फलंदाज. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षकांची पाहणी केली तर आपण बघू शकता 5 क्षेत्ररक्षक हे तडे सर्कलच्या बाहेर. गोलंदाज सुरेश षटका दिला. पुढचा चेंडू फेकतोय. हा चेंडू पुल करतोय. चेंडू पुन्हा एकदा हवेत. आणखीन एक फलंदाज बाद. 2 चेंडू 2 फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी. बघा अतिशय चांगलं कमबॅक केलं. मात्र जर हे 18 धावा पहिल्या षटका 20 धावा जर आल्या नसत्या पहिल्या षटकामध्ये तर सामन्याला खूप मजा आली असते. मात्र ती हवा काढली होती पहिल्या षटकात आकाशाने. या सामन्याचं पूर्णपणे सूत्र आपल्या हाती घेतलं होतं. मात्र आकाश बाद झालाय. त्याच्यानंतर मात्र हरेश पहिल्या चेंडूवरती मात्र गोल्डन डक वरती बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती बाद झालाय फलंदाज. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज सागर केलपट्टीवरती आलाय. मात्र गोलंदाजाने चांगलं यश संपादन केलंय. पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा 2 फलंदाजांना बाद केलाय. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. मात्र एका हाताने झेल टिपायचा होता क्षेत्ररक्षकाला आकाश पाटील याला. मात्र चेंडू आवागेच्या बाहेर होता. मात्र 2 धावा एकवटल्या जातात. षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकात धावसंख्या धावपळकावरती 23 धावा लागल्यात यावेळेस डावलपाडा संघाच्या. SR. तर 2 षटक संपल्या. पहिल्या षटकात 20 धावा, दुसऱ्या षटकात 3 धावा. व्हेरी गुड बॉलिंग सुरेश पाटील याची अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय आपण. फक्त 3 धावा दिल्यात, 2 विकेट संपादन केल्यात. तर 23 धावा लावल्यात धावपळकावरती. 33 धावांची गरज असताना 23 धावा धावपळकावरती. तर अद्याप येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती फक्त 10 धावांची. मात्र 10 धावा होतील का? तर मागच्या सामना सुद्धा पहिला सामना सुद्धा असाच झाला होता. 2 षटकामध्ये 10 धावांची गरज होती. मात्र तिसरं षटक चांगलं फेकलं होतं. त्याच्यानंतर एक चौकार बघायला मिळाला आहे. मात्र त्याच्यानंतर सामना जिंकला होता पहिला सामना शिरवली संघाने. तर गोलंदाजाचा वापर केला या शरद भोईर याचा वापर केला. तिसरा गोलंदाज हा चेंडू याच्या मात्र स्ट्रॉंग अपील केलाय पंचांकडे. आपण बघू शकता क्रिकेटचा नियम क्रमांक 27 नुसार आपल्याला अपील करण्याची मुभा आहे. मात्र यावेळेस स्ट्रॉंग अपील होता. एसटी रक्षक पकडून 6 क्षेत्ररक्षक एकत्र आलं होता. एवढं स्ट्रॉंग अपील बघितलं आहे.
तर पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज शरद याने. हा चेंडू क्लीन बॉल या लाईनचा चेंडू आणि मात्र त्रिपालाची उद्ध्वस्त केल्यात. यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय रमेश फुलोरे. तर बघा पहिला फलंदाज आणखीन एक बाद झालाय. त्रिपालाजीत झालाय. सलामीचा फलंदाज होता मात्र या फलंदाजाचा विचार केला तर 5 चेंडू खेळलाय, 6 चेंडू खेळलाय आणि फक्त 2 धावा. ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम केलं नाहीये. ते काम केलं होतं मात्र आकाश फुलोरे याने पहिल्या षटकामध्ये. मात्र यावेळेस गोलंदाज हावी झाल्या त्या फलंदाजावरती. शरदेचा विचार केला तर 2 चेंडू फेकल्यात आणि 2 चेंडूवरती एकही धाव नाहीये. नंतर 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जर चांगलं षटक फेकलाय, विकेट टेकन बनला गोलंदाज तर सामन्याला खूप मजा येईल. मात्र नवीन फलंदाज आलाय खेळपट्टीवरती पप्पू मात्रे. आल्यास पंचांकडून गाठ घेतोय. मधल्या यष्टीवरती खेळण्याची अनुमती घेतोय पंच फिरोज सर यांच्याकडे. हा चेंडू ऑफ साइडला खेळून काढलाय कॉर पॉइंटला. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू वरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. अतिशय चांगली रनिंग बघतोय आपण आणि या 2 धावा मात्र धावफलकावरती अंकित करतोय. बरेच वेळानंतर जो धावसंख्या थांबली होती तिला चालना मिळाली, विस्तार मिळाली आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती या डावलपाडा संघाची. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय हा डावलपाडा संघ. तर आई गावदेवी मंगरुळ संघ ज्याने 33 धावांचं लक्ष ठेवलाय. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि पंच मात्र वाईटचा इशारा देतात. तर सत्यम भोईर यांच्याकडून सुवर्ण संधी असणार आहे. कोणी षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. मात्र हा चेंडू विचार केला तर पॉपिंग क्रीज मध्येच राहिलाय. तर नाश्ता स्टॉल मंडपाच्या आतमध्ये कोणी लावू नका, आपल्याला जागा दिली आहे. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू मात्र फलंदाज बाद झाला असता. दैव बलवंतर म्हणावं लागतं. जर या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय तर सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली असते. मात्र गोलंदाज शरद चेंडू कलेक्टिंग करता आलं नाहीये आणि एक धाव एकवटली जातोय. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 5 धावांची गरज आहे. सात चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा सामना पहिला सामना झाला होता तसा सामना बघतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज आता मात्र निश्चितच बाद होणार आणि सामन्याला रंगत निर्माण येतोय कारण षटक संपलं. तिसरा येणारे 7 चेंडू 5 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. बघा सामन्यामध्ये रंगत येत चालली. असं वाटलं होतं चिंतामण का सामना फक्त 2 षटकात जिंकतील कारण पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या.
आणि फक्त 13 धावांची गरज होती. 18 चेंडू 13 धावांची गरज असताना मात्र तो सामना यावेळेस मात्र आटाटाटीचा होतोय, कारण 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 5 धावा. तर येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 5 धावांची. पुन्हा एकदा सामना जवळ आलाय. तर नवीन फलंदाज आलाय सूरज मस्कर खेळपट्टीवरती. तर गोलंदाज साजन याच्या वरती भवितव्य दिलंय या सामन्याचा. 6 चेंडू 5 धावा. बघा गोलंदाजाने दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं. मी सांगन सुरेश आणि त्याच्यानंतर शरद यांनी या मांगरुल संघाला कमबॅक करून दिलाय. तर पहिल्या षटकामध्ये सचिन महागडा गोलंदाज ठरला होता. मात्र येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. साजन षटकातीला पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडू ऑफस्टिक वरती आणि पहिला चेंडू निर्धाव. आणि यावेळेस शोर शराबा बघू शकता. आई गावदेवी आई मांगरोल संघाचा आपण शोर शराबा प्रेक्षकांचा उत्साह आपण बघू शकता यावेळेस आई गावदेवी मांगरोल संघाचा. कारण निर्धाव चेंडू फेकलाय. 5-5चं समीकरण आलंय. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मात्र गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव फेकलाय साजन्याने. तर स्ट्राईकला फलंदाज सूरज मस्कर. अतिशय रोमांचकारी सामना बघतोय आपण आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. सामन्याची पर्वणी बघायला मिळेल. 5 चेंडू 5 धावा. हा चेंडू ऑफसाईडला जबरदस्त अटॅक आणि चेंडू मात्र चौकार मिळतोय चेंडूवरती. बघा अतिशय चांगला चेंडू होता. मात्र लेटकट खेळलाय. पॉइंट आणि गलीच्या मधून चौकार मिळालाय. आणि हा चेंडू मात्र विजयाच्या दिशेने निश्चितच वाटचाल करेल. फक्त एका धावेची गरज आहे. 4 चेंडू 1 धाव आणि टेस्ट मॅच सुरू आहे असं वाटतं या ठिकाणी. कारण क्षेत्ररक्षक फार जवळ लावलाय. हा चेंडू आणि फलंदाज बाद झालाय. मात्र सामना जिंकला या ठिकाणी. गरज नव्हती फलंदाजाला पुढे येऊन खेळण्याची. मात्र सामना जिंकतोय तरी सुद्धा डावलपाडा संघ मात्र शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली आहे. आई गावदेवी मांगरोल संघाने मात्र चांगला सामना पुन्हा एकदा बघतोय आपण. आणि हा सामना जिंकला डावलपाडा संघ. तर या स्पर्धेमध्ये मांगरोल संघाने भाग घेतल्याबद्दल त्यांचा सतश आभार. तर या सामन्याचा मानकरी ठरलाय नो डाउट्स अबाउट आकाश फुलोरे ज्याने 6 चेंडू मध्ये 18 धावा